आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत कोल्हापूर पोलिसांना पाठवली नोटीस। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा संशयित आरोपी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन 1 वर्ष झाले तरी अजूनपर्यंत गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नसल्याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत कोल्हापूर पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। यावेळी इंद्रजित सावंत म्हणाले की 1 वर्षापूर्वी आरोपी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर आरोपीला 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा मिळाला, परंतु आज 1 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी अद्यापपर्यंत चार्जशीट फाईल दाखल करण्यात आली नाही। मी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे, परंतु कारवाई होत नसल्याचे आमच्या मनात शंका निर्माण झाल्यामुळे आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे। जर पोलीस कारवाई करण्यास दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। महापुरुषांची बदनामी करणे थांबविले गेले नाही तर आम्ही पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तयार आहोत। गुन्हा दाखल केल्यानंतर चार्जशीट दाखल करावी लागेल, परंतु जोपर्यंत राज्य शासन त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत चार्जशीट दाखल करण्यात येत नाही असा कायदा आहे, परंतु अजूनपर्यंत राज्य सरकारने याबाबत कोणतीही परवानगी दिली नाही। फॉरेन्सिक लॅबमध्ये जो काही आवाजाचा नमुना तपासण्यात गेला त्याचाही तपास अजूनपर्यंत समोर आला नाही, जो दाबून ठेवण्यात आला आहे। जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य शासनाला परवानगी देता येत नाही। याप्रमाणे आडकाठी निर्माण करत खोडसाळपणा करण्यात येत आहे। आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। याबाबत पोलिसांवर दबाव येत असून पोलीस कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला देत नाही। पोलिसांना विचारणा केली असता ते म्हणतात की वरिष्ठ पातळीवरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही। वरिष्ठ म्हणजे गृहमंत्री यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु तसे होताना दिसत नाही। वेळोवेळी तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे, त्यामुळे तपासात दिरंगाई होत आहे। आम्हाला कायदेशीर लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही। अशा प्रकारे राज्य सरकार व पोलीस आरोप करत कायदेशीर नोटीस कोल्हापूर पोलिसांना पाठवण्यात आली आहे, असे इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याकडून सांगण्यात आले। प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरमधल्या एका व्यक्तीनं रात्री 12च्या दरम्यान फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्याच वेळेला आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करावा, स्वतः आम्ही डिव्हिजनमध्ये जाऊन तो गुन्हा नोंद केला आणि ते संभाषणाचे जे काही सगळं होतं ते मोबाईल आम्ही त्यांना दिलेला होता, पोलिसांना होता। मग नंतर त्यांना आणलं इथं, जे काय आरोपी होते त्यांना इथं आणलं, त्यांना परत 14 दिवस PC मिळालेली होती। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण आता त्याला 1 वर्ष होत आलं तरीसुद्धा अजूनपर्यंत जी काय ते चार्जशीट होऊन ते पुढं सगळं प्रकरण जायला पाहिजे होतं ते गेलेलं नाही। आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलं आहे, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब आणि इतर महापुरुषांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलेले आहेत आणि ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल जर शासन गंभीर नसेल तर न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आम्ही पुन्हा तयारी करतो। यातले 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्या वेळेला आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर चार्जशीट हजर करावी लागते, परंतु चार्जशीट हजर करण्यापूर्वी या सरकारनं महापुरुषाचा अवमान झाल्याबद्दल जी परवानगी दिल्याशिवाय चार्जशीट घालता येत नाही हे कायद्यात अभिप्रेत असल्यामुळं अजूनपर्यंत राज्य सरकारनं कोणतीही परवानगी दिलेली नाही आणि फॉरेन्सिक लॅबला जो आवाजाचा नमुना गेला त्याचीही तपासणी आज अखेर या सरकारनं दाबून ठेवलेली आहे।
जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबची जो काही निर्णय तो येत नाही तोपर्यंत शासनाला महापुरुषाचा अवमान झालेल्याची परवानगी देता येत नाही. आणि हे सगळे असे अडक करून हा चार्जशीट दाखल करण्यामध्ये हा खोडसाळपणा केलेला आहे. त्यामुळं आम्ही सगळे इंद्रजित प्रेमी या शासनाचा जाहीर निषेध करतो. पण या सगळ्या नोटीसमध्ये उल्लेख असा देखील आहे की प्रशांत कोरटकर हा मुंबईमध्ये आहे की दुबईला गेला आहे, याची तपासणी व्हावी. अशी काही इनपुट तुम्हाला आहेत का किंवा कशामुळे शंका तुम्ही घेतली आहे, काय त्याचं कारण? नाही, काही माहिती अशी मिळत असते की कारण तुम्ही बघितला तर खूप वरिष्ठ स्तरावर परवासुद्धा मला एक फोटो आलेला होता की अजूनही ती व्यक्ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याची काही माहिती आम्हाला येत असते, कारण त्या माहितीच्या आधारावर आम्ही ते म्हटलेलं आहे आणि पोलिसांनी तपास करावा त्या संदर्भात. आम्हाला जे कळालं ते आम्ही त्यात शंका व्यक्त केलेली आहे त्या विषयावर. विचारायचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे. पोलीस कुठल्या तरी दबावाखाली आहेत का अशी एक शंका येण्या इतपत ते या सगळ्याचं निष्काळजी. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.